3 जानेवारी 2024 बुधवारी भारतातील प्रथम शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने छोटी जनता विद्यालय गांधीनगर येथे रिपब्लिकन ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व युगांतर सोशल ग्रुपचे अध्यक्ष रवी पगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली। याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे म्हणाले की माता सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात सर्वप्रथम शाळा काढली व दलितांना शिक्षणाचे महत्त्व लक्षात आणून दिले। आज देशात महिला व दलित महिलांना शिकवून मागासवर्गीय समाजातील महिला मोठमोठ्या पदांवर कार्यरत असून भारत हा पूर्वी पुरुषप्रधान देश असूनही सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केले ते अतुलनीय आहे। याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते महाराष्ट्र रत्न अनिल भाई गांगुर्डे, युगांतर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवी पगारे, युवा नेते सागर रिपोर्ट, युवा नेते विक्रांत अनिल गांगुर्डे, रिपाई महिला आघाडीच्या माजी नाशिक जिल्हा अध्यक्ष गुंफा भदरगे, मुख्याध्यापक आवारे, शिक्षिका मोनिका हर्षवर्धन साळवे व शिक्षक आणि कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माता सावित्रीबाई फुले यांचा 191वा जन्मदिवस आपण इथे जनता विद्यालयामध्ये साजरा करीत आहोत। मी त्या सावित्रीबाई भिडेवाड्यातून म्हणजे पुणे शहरामधील भिडेवाड्यातून त्यांनी मुलींना शिक्षणाची सुवर्ण संधी दिली। आज सावित्रीबाई फुलेंना पुऱ्या भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगात स्त्री शिक्षिका म्हणून त्यांचा प्रथम शिक्षिका म्हणून भारतामध्ये गौरव करण्यात येतो। मी अशा माईंना त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र असं अभिवादन करतो। मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनेही त्याचप्रमाणे भीमटोला मित्रमंडळ असेल, राहुल मित्रमंडळ असेल, समदानगर मित्रमंडळ असेल, प्रभाग क्रमांक 16 संघर्ष समितीच्या वतीनं मी माईंना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक रोड।